नाट्य संस्कारातून व्यक्तिमत्व विकास घडवणारी संस्था नाट्य संस्कार कला अकादमी पुणे। व्यक्तिमत्व विकासासाठी बालवयातच नाट्याचे संस्कार होणे अत्यंत गरजेचे आहे। या उद्देशाने 1978 साली प्रकाश पारखी सरांनी नाट्य संस्कार कला अकादमी स्थापन केली। गेल्या 40 वर्षांपासून ही बालनाट्य शिबिरे सातत्याने चालू आहेत। लबाड लांडगा, मंग्या गारुडी आणि जादूची पुंगी, भित्रा राजपुत्र, बिन कपड्यांचा राजा अशा बालनाट्यांनी सुरुवात झाली। ढब्बू ढोल, रिमोट गोल, आई शपथ, आजोबांच्या धमाल गोष्टी या बालनाट्यांचे महाराष्ट्रभर अनेक यशस्वी प्रयोग होत आहेत। संस्थेच्या बालनाट्य प्रशिक्षण शिबिरातून अनेक कलाकार उदयास आले। राष्ट्रपती पुरस्कार विजेते अमित फाळके आणि अश्विन चितळे, प्रख्यात आंतरराष्ट्रीय कीर्तीची मराठी आणि हिंदी सिने जगतातली अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, लेखक, दिग्दर्शक, अभिनेता, चित्रपट निर्माता योगेश सोमण, अभिनेता लोकेश गुप्ते, नचिकेत पूर्णपात्रे, युवा अभिनेते सक्षम कुलकर्णी, अथर्व कर्वे, शिवराज वायचळ, युवा अभिनेत्री शिवानी रांगोळे, तेजश्री वालावलकर, प्रियदर्शनी इंदलकर, श्रुती कार्लेकर हे सगळे नाट्य संस्कारचेच विद्यार्थी। बालवयात नाट्य संस्कार झालेले कलाकार आज प्रसिद्धीच्या शिखरावर असतानाही संस्थेचं ऋण मानतात। म्हणूनच सुबोध भावे आपल्या अत्यंत व्यस्त कारकिर्दीमधून वेळ काढून नाट्य संस्कारच्या बालनाटिकांमधून अजूनही अतिशय प्रेमाने काम करतो। नाट्य संस्कार म्हणजे फक्त अभिनय नव्हे, तर रंगभूषा, वेशभूषा, प्रकाश योजना, पार्श्वसंगीत, नेपथ्य, लेखन आणि दिग्दर्शन सुद्धा याचे योग्य मार्गदर्शन संस्थेच्या बालनाट्य शिबिरांमध्ये मिळाल्यामुळे चित्रपटसृष्टीमध्ये रंगभूषाकार अमोद दोशी, स्वतःची ऑडिओ व्हिडिओ निर्मिती संस्था असलेला महेश लिमय, वेशभूषाकार चैत्राली डोंगरे, लेखक, दिग्दर्शक, अभिनेता दिग्पाल लांजेकर, लेखक, दिग्दर्शक अपूर्व साठे, यातून फक्त कलाकारच नाही तर अनेक यशस्वी डॉक्टर्स, इंजिनियर्स, उद्योजक, व्यावसायिक, त्याचबरोबर समाजसेवकही घडले। बालनाट्य शिबिरांमधून मिळालेल्या संस्कारांचा त्यांना आजही त्यांच्या करिअरमध्ये भरपूर उपयोग होत आहे। नाट्य संस्कारतर्फे शिशु गटापासून पुढे सर्व वयोगटासाठी दिवाकर स्मृती नाट्यछटा स्पर्धांचं आयोजन केलं जातं। एका व्यक्तीनं 3 ते 5 मिनिटांमध्ये एखाद्या प्रसंगाचं केलेलं सादरीकरण म्हणजेच नाट्यछटा। 1992 सालापासून
नाट्य संस्कार कला अकादमी सातत्यानं या स्पर्धांचं संयोजन पुणे आणि पिंपरी चिंचवड विभागातून करत आहे. दरवर्षी हजारो स्पर्धक यात भाग घेतात. मराठी भाषेतील नाट्यछटा स्पर्धांचे यश लक्षात घेऊन हिंदी आणि इंग्रजी भाषेतही आता नाट्यछटा स्पर्धा संस्थेतर्फे घेतल्या जातात. संस्थेचे मार्गदर्शक गुरुवर्य भालबा केळकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ भालबा केळकर स्मृती करंडक स्पर्धा 1991 पासून आयोजित केल्या जातात. 10 वर्षांच्या आतील मुलांसाठी 10 मिनिटांच्या नाटुकल्यांच्या अशा या महाराष्ट्रातील एकमेव स्पर्धा आहेत. या स्पर्धांच्या संयोजनात पुरुषोत्तम करंडक स्पर्धा आयोजित करणारी महाराष्ट्रीय कलोपासक ही संस्थाही आता सहभागी झाली आहे. ही चळवळ अधिक प्रभावी होण्यासाठी नाट्य प्रतिमा प्रकाशन सुरू करण्यात आलं. नाट्यछटा, नाटुकल्या, नाटिका, नाट्यशास्त्र विषयक पुस्तके, ऑडिओ सीडीज, व्हिडिओ सीडीज, डीव्हीडीज यांचंही प्रकाशन केलं. शाळा, संमेलनं या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रभर वाचकांपर्यंत उपलब्ध करून दिलं. दरवर्षी 5 ते 8 आणि 8 ते 16 या वयोगटासाठी 15 एप्रिल ते 30 एप्रिल आणि 15 मे ते 30 मे तसंच वर्षभर रविवार सत्रात नाट्य प्रशिक्षण कार्यशाळा घेतल्या जातात. प्रभावी अध्यापनासाठी शिक्षकांच्या आणि हौशी पालकांसाठी नाट्य कार्यशाळा घेतल्या जातात. यातूनच वार्षिक सभासद योजना सुरू केली आहे. सभासदांना महिन्यातील एका रविवारी नाट्य कार्यशाळा आणि संस्थेच्या उपक्रमात संयोजनात सहभागाची संधी दिली जाते. टीव्ही सिरियल्स आणि चित्रपटांच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे तरुण पिढी मोठ्या प्रमाणात त्यामध्ये अभिनय करण्यासाठी आकर्षिली जात आहे. त्यांना योग्य ते मार्गदर्शन करण्यासाठी युवा नाट्य कार्यशाळा सुरू करण्यात आली आहे. यामध्ये 18 वर्षांवरील सर्वांना नाटकासाठी उपयोगी असणाऱ्या सर्वच अंगांचं मार्गदर्शन आणि ऑडिशनसाठी सुद्धा तयारी करून घेतली जाते. गायन, वादन, नृत्य, चित्रकला यांच्या सरकारमान्य शालेय परीक्षा आहेत आणि या परीक्षेचे गुण 10वी बोर्डाच्या परीक्षेत धरले जातात. पण नाट्यकलेची कोणतीही परीक्षा नसल्यामुळे नाट्य संस्कार कला अकादमीनं 3 परीक्षा सुरू केल्या आहेत. 7 वर्षांवरील वयोगटासाठी बालनाट्य संस्कार, 9 वर्षावरील वयोगटासाठी किशोर नाट्य संस्कार आणि 12 वर्षांवरील वयोगटासाठी कुमार नाट्य संस्कार. आनंददायी शिक्षण याच्यासाठी सगळ्यात चांगला उपाय म्हणजे अभ्यास नाट्य. शालेय अभ्यासक्रमात गणित, इंग्रजी, विज्ञान इत्यादी विषय मनोरंजक आणि सोप्या पद्धतीने शिकवले जावेत यासाठी नाटकाचा उपयोग केला जावा म्हणून अभ्यास नाट्य ही चळवळ हाती घेतली आहे. श्रीयुत प्रकाश पारखी सरांनी पुण्यासह महाराष्ट्रभर तसंच महाराष्ट्राबाहेर आणि परदेशातही नाट्य प्रशिक्षण कार्यशाळा घेतल्या आहेत. भविष्य काळामध्ये विदेशी भाषेतील बालनाट्य आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी नाट्य प्रशिक्षण घेण्याचा संस्थेचा संकल्प आहे. प्रशिक्षण, प्रयोग आणि प्रकाशन या 3ही माध्यमातून 40 वर्षे कार्य करणारी ही संस्था म्हणजेच नाट्य संस्कार कला अकादमी पुणे. आमच्या या कार्यात आपणही सहभागी होऊ शकता. आपण www.natyasanskar.com या वेबसाईटवर लॉग इन करा किंवा आमच्या 205 शुक्रवार पेठ पुणे 2 येथील कार्यालयाशी संपर्क साधा. दूरध्वनी क्रमांक 'नाट्य संस्कारातून व्यक्तिमत्व विकास घडवणारी संस्था नाट्य संस्कार कला अकादमी पुणे.
रंगदेवता आणि श्रीगणरायाला विनम्र अभिवादन करून नाट्य संस्कार कला अकादमी आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करत आहे. नाट्य संस्कार कला अकादमी रविवार सत्र नाट्य कार्यशाळा गरा पालकर शाळा केंद्र याचा समारोप समारंभ आज आपण करत आहोत. नाट्य संस्कार कला अकादमी सादर करीत आहोत चिनूची चम्मत ग. चिनू, पुन्हा धडपड, पुन्हा पसारा. तुला नवीन वर्षाचं रिझोल्युशन लक्षात आहे ना? आपली खोली व्यवस्थित ठेवायची. चल सगळं आवर पटपट. आई नको नको धरूस का? आई कुठे गेली आई? आताच तर आवाज ऐकला ना मी तिचा. आई रोबोट रिसर्च सेंटर मध्ये कामाला गेली आहे. काहीतरी खोटं बोलत नको रे डोया. आताच तर आवाज ऐकला होता ना मी तिचा. खोटं नाही, खरंच ती नाहीये. आईचा आवाज माझ्यातून आला. काहीतरी बोलू नकोस रे डोया. तुझ्या आई बाबांनी माझा प्रोग्राम तसाच बनवलेला आहे. जेव्हा तुझ्या खोलीतून कुठला तरी पडण्याचा नाहीतर धडपडण्याचा आवाज येतो तेव्हा माझ्यातून आईचा आवाज येतो. डोया, तू नुसतंच का उभास? चल मला सगळं आवाज मदत कर. माझं चार्जिंग सुरू होतं. बघू तरी तू बोलतोस ते खरंय का? चिनू, पुन्हा धडपड, पुन्हा पसारा. तुला नवीन वर्षाचं रिझोल्युशन लक्षात आहे ना? आपली खोली व्यवस्थित ठेवायची. चल सगळं आवर पटपट. ग्रेट आई बाबा, ग्रेट आहे. ग्रेट सायंटिस्ट. रोब्या, तू बघायला का बस? तर मला सगळ्या बदल्यात मदत कर. आई जाताना सांगून गेली आहे की याच्यात हे सगळं आणायचं. मग ती मला रिमोट चालणार रोबोट देणार आहे. चल आवर पटपट. नाही, तसा प्रोग्राम माझ्यामध्ये नाही. तू केलेला पसारा तू जाऊ द्यायचा. अरे वा रे वा. यादी आई बाबांना कामात किती मदत करायचंस. आता काय झालंय? तुझी आजी गावाला गेल्यापासून आई बाबांनी माझा प्रोग्राम बदलला. तुझा दिवसभराचा रिपोर्ट त्यांना देणं एवढंच माझं काम आहे. मी तुला मदत करू शकणार नाही. रोब्या, तू नुसतं थांब्या. काही काम स्वतः करताच येत नाही. मूर्ख बेअक्कल. चिनू बाळ, असं वाईट बोलू नये दुसऱ्याला. संक्रांतीला आपण काय शिकवलंय? गोड बोलायचं ना सगळ्यांशी. गोड बोलत जा हो सगळ्यांशी. आजी तर नुसता आवाज. तुम्ही तुझ्यामधनं हो. जेव्हा तू कोणाशी भांडतेस किंवा वाईट बोलतेस तेव्हा माझ्यातून आजी बोलते. आजी, का ग गेलीस तू गावाला? किती आठवण येते मला तुझी. तिला तिचं पेन्शनचं काम होतं. गप्पा बसते तू. तुला माहितीये ती मला किती गमतीच्या गोष्टी सांगून काम करून घ्यायची. तुला येते का रे दुष्ट? एक होती चिमणी, एक होता कावळा. चिमणीचं घर मेणाचं. गप्पा बसते तू. आता कसं आवडू हे सगळं? ते पण आई यायच्या आत. काय चम्मच गो करावी बरं? चम्मच गो हा शब्द मला माहिती नाही. अरे आजीनं चर्ची भाषा शिकवली होती ना, त्यातलाच शब्द आहे हा. चम्मच गो म्हणजे गंमत. बरं, पहिले तू एक फटकं घे. पहिले हे खाली पडलेलं पाणी पुसायला हवं. चम्मच गो, चम्मच गो, चम्मच गो, चम्मच गो, चम्मच गो. अरे आता कोण आलं असेल? फक्त वेदा आली असेल खेळायला बोलवायला. काय चम्मच गो करावी? हा या. हे बघ. मी काय आणलंय? माझी क्यूट क्यूट बार्बी. आणि मी पण सॉफ्टवेअर आणलंय. अगं किती हा पसारा. अगं जाऊ मी इथे. चला पण सगळ्याजणी काहीतरी खेळूया का? मज्जा येईल. चिनू, तू पण येतेस का ग? नाही, मी माझी
तिथे छान आहे. चिनू, मी पण आवलो का ग? फक्त एक खेळणे आणून ठेवते. तुला जमेल? हो. ठीक आहे, माझ्याकडे कॅडबरी. बरं, पण नीट आणून ठेव हं. मज्जा येते ना? मी दोरीने लागते. काव्या, मी दोरीने आणि चिकट्या पाण्यात चिनू, हे फडकं घे. दे. आता हे खाली पडलेलं पाणी पुसायचं आहे. त्यात पण खूप मज्जा येते. ए हो काका, दे मी पुसते. धर. पण मी तुला शिकवते कसं करायचं. हे असं असं आणि असं. हे असं 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 का ग? हो, माझ्या तोंडासमोर फिरवू नकोस. जरा पण मदत करूया. चिनू, तुझ्या मैत्रिणींची नावे काय आहेत? माझ्या मैत्रिणींची नावे? ही जी पाणी पुसते आहे ना, तिचं नाव चिनू. ही जी बेडशीट उशावरती आहे ना, तिचं नाव चिनू. ही जी बुक सावरती आहे, तिचं नाव चिनू. आणि जी खेळण्यावरती आहे, तिचं नाव पण चिनू. चिनू 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 चिनू. एक आमचं नाव चिनू का ग सांगितलंस? अगं काय ना, हाचं लोगो आहे ना, तो स्वराचा म्हणत आहे. तो फक्त चिनूचंच ऐकतो म्हणून. हे चिनू, जरा आत ये ग. हे बघ मी काय खायला केलंय. ए चिनू, कोण असेल ग? तुझी आई आहे का ग? नाही नाही, तिथे लोगोस रिसर्च सेंटर मध्ये गेली आहे. या आमच्या स्वयंपाकीन काकू असतील. खाऊ बनायला असेल काहीतरी घेऊन आले हा मी. सगळं आवरून झालं, पण हा डब्बा तर इथेच राहिला. कुठे ठेवायचा? थांब, मी ठेवते. चिनू, पुन्हा धडपड, पुन्हा पसारा. तुला नवीन वर्षाचं रिझोल्युशन लक्षात आहे ना? आपली खोली व्यवस्थित ठेवायची. चल सगळं आवर पटपट. हा तर काकूंचा आवाज. पण काकू तर बाहेर गेलेत ना. ह्या पण ह्याचा मला तर आता विद्यार्थ्याला लागली. कसा आहे हा? हो ना, चालतो कसा, बोलतो कसा. आपण जायचं का? नको नको, आपण आधी चिनूला विचारूया याच्याबद्दल. तोपर्यंत आपण सगळं नीट आवरून झालंय का बघूया. त्या बावळट साजीनी हे पाणी किती अर्धवट पुसलंय बघ. मी बावळट, बघ तू वेडी. एक मिनिट तुम्ही दोघांनी नीट नाही आवरलेलं. तुम्ही दोघी वेड्या, बावळट आणि बोलका आहात. चिनू बाळ, असं वाईट बोलू नये दुसऱ्याला. संक्रांतीला आपण काय ठरवलंय? गोड बोलायचं ना सगळ्यांशी. गोड बोलत जा हो सगळ्यांशी. अरे अक्षरांचा वाद. आणि हा पण त्याच्याच कोणाला आला. मला पण आता माहिती आताला लागले. हो मला पण. बघा, स्वयंपाकीन काकूंनी तिळगुळाच्या वड्या केल्यात. छान झाले. अरे सगळ्या कुठे गेल्या? त्या घाबरून पळून गेल्या. का आणि कसं? गंमत ग. म्हणजे गंमत. अरे ते माहिती आहे मला, पण नक्की काय झालं हे तरी सांग. त्यांच्या हातून डबा पडला, आवाज झाला. माझ्या तोंडून आईचा आवाज आला. त्या मग भांडायला लागल्या. माझ्या तोंडून आजीचा आवाज आला. मग त्या घाबरल्या व पळून गेल्या. रोबो, काय बोलतोस तू? पण रूम तर सगळी छान आवरून झाली आहे. आता आईला फोन करते. हॅलो आई. हो, रूम सगळी छान आवरून झाली आहे. आता तू माझ्यासाठी येताना नक्कीच रिमोटवर चालणारा रोबो घेऊन ये हा. रोबोशी बोलायचे, बोल. रोबो सांग, पाणी कोणी पुसलं? चिनूने. बेडशीट उषा कोणी आवरल्या? चिनू.
चिनू बाळ, असं वाईट बोलू नये दुसऱ्याला. संक्रांतीला आपण काय ठरवलंय? गोड बोलायचं ना सगळ्यांशी. गोड बोलत जा हो सगळ्यांशी. अरे तुम्ही अशाशी काय घाबरताय? हातात रोबोट आहे, मशीन आहे. चला भांडू नका. ते गोड खा, गोड गोड बोला. चिनूची चम्मच ग, 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 चिनूची चम्मच ग. लेखन संध्या कुलकर्णी. दिग्दर्शन राधिका देशपांडे. तुझं नाव कुलकर्णी. माझं नाव अस्मी आनंद देवस्थाई. आणि माझं नाव अस्मी तुझ्या जोशी. आणि माझं नाव अव्यान नाईक. आणि माझं नाव आहे अरहन मुंडे. आणि माझं नाव आहे हिरण्या आशिष सप्रे. माझं नाव आहे साजिरी पराग भट. माझं नाव आहे अन्वी धीरसोडे. माझं नाव आहे काव्या परिवे. माझं नाव आहे आनंदी दिनेश मोहोळे. मी राधिका देशपांडे. मी संध्या कुलकर्णी. छोटा गट. नाटकाचं नाव आहे चमचमणारं पांघरुण. लेखन आणि दिग्दर्शन संध्या कुलकर्णी.
हे वारड घ्यायला पळून तेव्हा डग परत सुटले. चल चल आपण त्यांच्या बरोबर शर्यत लावूया. हो चला.
आणि तो बघ मोर किती छान नाचतोय. आणि ते बघा त्या झाडाखाली दोन छोटी मुलं बसली आहेत. ते काय करतायत बरं? मला वाटतंय ते चित्र काढतायत. कागद, ब्रश, रंग सगळं दिसतंय. ए दादा, बघ ना मी किती सुंदर चित्र काढलं. हो हो, खरंच की. झाडं, डोंगर मस्त. ए दादा, आता संध्याकाळ होते. आपण काय घरी नको जायला. मी आजीवर खूप रागवते. हो ना, खरं डोंगा बसायला गेला तर केवढी रागवली आपलं. आता मी पण रागवले तिच्यावर. सोनू, मोनू, अरे अंधार पडायला लागला. या बरं घरामध्ये तुमच्यासाठी मस्त गोडाचा शिरा केलाय मी. वा, शिरा. अगं इकडे ये. आपलं काय ठरलंय घरात जायचं नाही म्हणून. ए आजी, आम्ही नसलोय ना तुझ्यावर. आज आम्ही घरात लढत नाही. इथेच चित्र काढत बसणार. आज तरी पण झालं की मग आम्ही शिरा खायला. गैरी कुठले तर नवीन चित्र काढू. ए दादा, आता मी परीक्षा चित्र काढणार आहे. सुंदर मुकुट, सगळीकडे. अगं त्याच्यावर पंखा काढ, त्याच्यावर टिकल्या काढ. हो काढते रे. पण दादा, आता मला झोप यायला लागली. मला पण झोप यायला लागली. किती सुंदर चित्र काढलं आहे. आकाशात पक्षी, खाली झाड, गवत आणि ते छोटंसं घर दिसतंय ना, त्या घरासारखं. आपण तिथे बघूनच काढूयात का? हो हो, हे बघूया. पण आपण मगाशी बघितलेले मोर, पोपट ते पण काढूयात आपल्या चित्रात. हो, आपण बघितलेले छान छान सगळं काढूया. पण आपण मोरच्या चित्राची कॉपी नको करायला. हो, आपण आपला डोका चालवूया. अरे पण ही मुलं अशी का ठुरठुरतायत? त्यांना थंडी वाजतेय का? आपण त्यांना पांघरून घालायचं. पण आपल्याकडे कुठे आहे पांघरून? अरे वेड्या, आपण आपली जादू वापरूयात ना. पण आम्हाला एवढी चांगली जादू अजून जमत नाही. पण आम्हाला जमते ना. टिम 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 चांदणं, टिम 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 चांदणं, चम 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 चमकलं, चम 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 चमकलं. मऊ मऊ पांघरून मुलांना आलं, मऊ मऊ पांघरून मुलांना आलं. बरं झालं, त्यांना उद्याच पांघरून मिळालं. पण कुणास ठाऊक काठीवर का रुसली आहे. कधी कधी ही मुलं वेडेपणा करतात आणि मोठे लागले की रुसून जातात. आपण यांच्यासाठी गाणं म्हणायचं का? आता आपली पण जायची वेळ झाली आहे. परिराज्यात जायला उशीर झाला तर सगळे आपल्याला शोधत बसतील. चला 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 म्हणूया. नाचे रुसून, कोपऱ्यात बसून, येऊशे गालावर कूद
त्यांना मदत करतो, दंगा थोडाच करतो. पसारा केला तरी आमचा आम्हीच आवरून ठेवतो. तुम्ही जे पांघरून दिलं होतं ते खूपच छान मऊ गुलगुलीत आहे, पण ते तुम्हाला दुसऱ्या कोणाला द्यावंसं वाटलं तर त्यांना द्या. तुम्हाला सर्वांना खूप खूप धन्यवाद. किती शाळे मुलं आहेत नाही, आता किती छान बघायला लागली. अरे अरे ती मुलं इकडेच येत आहे. हे पांघरून तुम्ही आम्हाला परत का देताय? आम्ही पांघरून तुम्हाला बक्षीस म्हणून दिलं आहे. आमच्या आजीने सांगितलंय कोणी काही दिलं तर घ्यायचं नाही आणि मला तर अजिबातच नाही. पण मित्रांनी दिलेल्या बक्षीस तर घ्यायचं असतं. तुम्ही खूप शहाणी मुलं आहात म्हणून आम्ही तुमच्याशी मैत्री करणार आहोत. पण आता आम्हालाही आमच्या मित्रांना काहीतरी द्यावं लागेल ना, हो की नाही रे दादा? काय बरं द्यावं, काय बरं द्यावं? हा, आणि काही दिसले का तुम्हाला? मी शिकण्यासाठी तरी आलो होतो. सोनू बोलतो तुमची चित्र आम्हाला फार आवडली आणि तुम्ही दिलेलं मापाव गुलगुलीत पांघरून आम्हाला खूप आवडलं. गुलगुलीत किती मस्त शब्द आहे ना हा. तुमच्याकडून असे छान छान शब्द शिकायला आणि छान छान चित्र काढायला आम्हाला खूप आवडतं. मला आता परिराज्यात जायला हवं. हो हो, चला चला हो चला चला जाऊया. पण रोज यांना तुम्ही आम्हाला भेटायला रोज यायला नाही जमणार आम्हाला. पण आम्ही तुमच्या स्वप्नात नक्की नक्की येणार का? हो नक्की. रविवार सत्र मोठा गट सादर करीत आहोत 12 मास. लेखन दीप्ती असवडेकर, दिग्दर्शन दीप्ती असवडेकर आणि आशिष तिखे. 12 मास. हो ना, सगळ्यांनाच खूप बोर होतंय. म्हणून म्हणतोय मूवी बघू, गेम खेळू, मस्त पिक्चर टाकू, काहीतरी युनिक करू. युनिक करू. आई आणि बाबा आहेत आता घरात. गॅजेटला
युनिक करायचं असेल तर माझा ऐका. आपण सगळे एकत्र मिळून अभ्यास करू. अभ्यास? हो हो हो. इथे आपल्या सगळ्यांमध्ये अभ्यासाची फक्त तुझाच गरज आहे. कर तू अभ्यास. युनिक सांगितलंय, बोरिंग नाही. हेच की. ऐका ना, आपण सगळे मित्र-मैत्रिणी भेटून नाईट आउट करायची का? त्याच्यात आपल्या गेम्सही खेळता येतील आणि पिक्चरही बघता येईल. तू जरा बरा आहेस ना? हो. उद्या सकाळी शाळा आपल्याला. आणि तरी तुझे आई बाबा आपल्याला कोण येणार का नाईट आउट? अरे तेच तर, आज आई बाबा आणि आजोबा तिघही घरात नाहीयेत. हो, ते आत्याच्या कार्यक्रमाला गेलेत. आज रात्री जाऊन उद्या सकाळी येणार आहेत. तुम्ही नाही जाणार आहात का? आम्हाला बोर होतं तिकडे. आणि या घरावर आज रात्री फक्त आमचं राज्य. ओ महाराज, बसा खाली आत्ता. मस्त. तरी पण नको. जेव्हा दुसऱ्या दिवशी सुट्टी असेल ना, तेव्हा करू आपण नाईट आउट. मग शनिवारी करायची का? नाही, शनिवारी नाही. रविवारी माझा स्विमिंगचा क्लास असतो. ह्या महिन्यात अजून एक सुट्टी आहे, पण ती कधी आहे? बघूया. आपण फोनवर बघूया. जयेंद्र, जा बाबांचा आजोबांचा फोन घेऊन ये. तू मला काय हुकूम सोडतेस? जा, तूच घेऊन ये. जावा ना गरम, प्लीज, आम्हाला निघायचं. आता जाते, पुढच्या वेळेला तुझी टर्न आहे. जा. अरे पण नाईट आउटला नक्की करायचं तरी काय? अरे आधी तारीख तरी ठरू दे, मग हा घ्या मोबाईल. अगं, मोबाईल आणायला गेली होतीस, मग एक कॅलेंडर कशाला आणलं? अरे मोबाईलच आणायला गेले होते, पण आजोबा ओरडले. अरे पण याच्यावरून कळणार कसं नक्की सुट्टी कधी आहे? याच्यावर लिहिलंय का आज शाळेला सुट्टी आहे? मी सांगतो, हे रेड कलरचे जे आकडे आहेत त्या दिवशी सुट्टी असते आणि ब्लू कलरचे आकडे म्हणजे आपले नॉर्मल दिवस. हो बरोबर आहे. माझे बाबा बँकेत कामाला आहेत ना, हातात कॅलेंडर मिळालं की लाल आकडेच बघत बसतात. अरे पण लाल आकडेच का? कारण त्या दिवशी बँकेला पण सुट्टी असते ना, म्हणून. हे बघ, आजचा 2 ऑक्टोबर रेड कलर मध्ये आणि आज आपल्याला सुट्टी आहे. आता काय उपयोग? काल करायला हवी होती ना नाईट आउट. पुढची सुट्टी कधी आहे बघा. अरे हे बघ, 32 रेड कलर मध्ये. बघू. काय सगळं कॅलेंडर फाटलं. काय करणार आहेत आता? बघा ना. आता न हात लावता बघायचंय. कधी सुट्टी म्हणालास तू जयेंद्र? अरे हे बघ, 32 ला. हे बावळट, 32 कधी डेट असते का? 12 ते 12. एकावर 2 12. 12 मीन्स 12 मीन्स अठरा. अरे पण 12ला कशाची सुट्टी आहे? थांब, मी वाचतो. विजयादशमी म्हणजे दसऱ्याची सुट्टी आहे. पण दसऱ्याच्या सुट्टीला आम्हाला बाहेर गावी जायचं असतं. 11 तारखेला शक्य नाही. कसले बोरिंग येते आहे. तेच तर. अरे हे बघ, इकडे काय लिहिलंय? काय जाऊ दे. पुढच्या पानावर पण तसंच लिहिलंय. कार्तिक. कार्टे गप्प बस. जास्त बोलायचं नाही, मला कराटे येतं. पुढे लिहिलंय वैशाख. म्हणजे काय रे? अरे ते वैशाख नसेल, विशाखा असेल. विशाखा तुझी मैत्रीण आहे का ती? आणि त्याच्या शेजारी काय रे? शुशू काय करतो? तुला शू लागले ना? जा, तुला वासरू घे, जा करून. काय चिडवताय त्याला? आम्हाला नको तुमची नाईट आउट. चल रे शिवाय. अगं पण मला करायची आहे ना. काय राहिली नव्हतं? बोलावलं आहे. नाही मी करणार. मला नाईट आउटच्या वेळी बोलणार आहे. मला पण उशीर होतोय, मी पण जातो. बाय. अरे पाना कुठे गेली? इकडे. बघ जरा. इथेच पडली असेल. शोधा. ते सोडा आणि माझं ऐका. हे घर माझं आहे तर तुम्हाला माझंच ऐकावं लागेल. नाईट आउट होणार ती तर आजच. तुम्हाला यायचं असेल तर या, नाहीतर नका येऊ. वाटल्यास घरी सांगा अभ्यास करायला आलोय म्हणून. तर नाईट आउट आजच होणार.
अगं शोध ना पण काय बसलीस इकडे आयुष्यासारखी. तू कधीपासून शोधतोयस रे? आजोबा ओरडल्यापासून. मी दुपारी हरवल्यापासूनच शोधतेय. चल शोधूया. रेडी फॉर नाईट आउट. आई कटकटच करत होती पण बाबांना पटून घेतलं. मी ठरल्याप्रमाणेच सांगितलं अभ्यास करायला आलोय म्हणून. मी लय सांगले आता कोणी बॅगला हात लावायचा नाही. मूवी बघताना खायचे. चला मी पण आलो. जास्त उशीर नाही ना झाला. हे काय शोधताय तुम्ही? तुमचं लक्षच नाही आमच्याकडे. हो ना. आम्ही ना एक गेम खेळतोय. गेम? कुठला गेम? सर्च गेम. सर्च गेम? हो. त्यात आपल्याला कॅलेंडर शोधायचंय. कॅलेंडर म्हणजे ते दुपारपासून सापडलंच नाही का? नाही ना. असला कसला सर्च गेम? अरे आजोबांना आधीच नाईट आउट मान्य नाहीये. त्याच्यात ते कटकट करत असतात. क्रिएटिव्ह करा मुलांनो. आणि हे जर कॅलेंडर मिळालं नाही ना तर आमची कायमचीच बंद नाईट आउट. तेच तर. मग शोधू बाबा. मी आज जाऊन शोधतो. तिकडे कोणतरी आहे. त्याच्या हातात कुठला तरी पान आहे. बघा हे शोधताय ना तुम्ही? हो. पण तू कोण आहेस आणि आमच्या घरात कसा शिरलास? आणि तुझ्याकडे आमचं पान कसं आलं? मला कसं ओळखशील? या एप्रिलच्या पानामुळे नाही ओळखलास तू मला. अरे पण तू आहेस तरी कोण? मी आहे चैत्र मास. चैत्र मास? अरे मराठी 12 मासांपैकी म्हणजे मराठी 12 महिन्यांपैकी पहिला महिना म्हणजे चैत्र. चैत्र? अरे इकडे पण कोणीतरी आहे. हे उठे. याच्या हातात एक पान आहे बघा जरा. बघू. ही वैशाखाच्या पडव्याची झळ लागली त्या पानाला. इकडे जूनचं पान आहे. ह्याच्याकडे होतं ते. ये रे. मी आहे ज्येष्ठ. संपून टाकले कनिष्ठ जूनला. हे बघा तुमच्याकडे ना जुलैचं पान आहे. आणि या आषाढाने ज्येष्ठ आणि आषाढमध्ये घुसलेल्या या जुलैला काढून टाकलं बाजूला. श्रावणाच्या बरसणाऱ्या पावसात या ऑगस्टच्या पानाची होडी करून सोडायला वेळ लागणार नाही. अरे पण तुम्ही नक्की आहात तरी कोण आणि आलात कसे इकडे? चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ श्रावण हे मराठी महिने. अरे नवीन वर्षाचं स्वागत करताना गुढी उभारतात आणि आम्हाला स्वतःचं स्वतंत्र पान नाही. 3.5 शुभ मुहूर्तांपैकी एक मुहूर्त अक्षय तृतीया या वैशाखात येते. त्याला हा विशाखा म्हणतात. सॉरी. या ज्येष्ठात वर्षातला सर्वात ज्येष्ठ दिवस येतो. सांगा. 21 जून. याचीच तुम्हाला जाणीव नाही. विठ्ठल. अरे पांडुरंगाच्या नामस्मरणात रंगलेला हा आषाढ तुम्हाला माहित नाही? विठ्ठल. अरे नागपंचमी, नारळी पौर्णिमा, गोकुळाष्टमी हे सण आणि पाऊस हे सर्व श्रावणाच्या हातात हात घालून फिरतात. अनेक कवींना
श्रावणावर कविता करताना शब्द अपुरे पडतात. असं असतानाही या श्रावणाला स्वतंत्र पान नाही. या ऑगस्टनी माझ्या पुढच्या दिवसांना त्या सप्टेंबरकडे ढकलून दिलं. अरे तुमचं काय चालू आहे मगाचपासून? मला पुढे ढकलून दिलं, मला पुढे ढकलून दिलं. आणि तुमच्यामध्ये असं काय स्पेशल आहे की तुम्हाला स्वतंत्र पान हवंय? समजतात कोण तुम्ही स्वतःला? आमच्यात काय स्पेशल आहे ऐका. किती सुंदर. अरे पण आपण काय ऐकत बसलो यांचं? 11 वाजले घड्याळात. अरे ही पानं शोधायची आहेत आपल्याला आता. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. हा तुम्ही बघत बसता यावर्षी गणपती कधी? ऑगस्ट एंड आला तर म्हणतात लवकर आला. अहो गणपती ऑगस्ट मध्ये येवो का सप्टेंबर मध्ये? गणपती भाद्रपदात येतात हे मात्र नक्की. तिकडे कोणतरी आहे. कुठे चालला होता? पळून चालला होता ना? आम्ही पाहलं नव्हतो, मजा बघत होतो तुमची. सांगा बरं दिवाळी कधी येते? ऑक्टोबर. नाही नोव्हेंबर. ऑक्टोबर. आषाढाच्या शेवटच्या 2 दिवस. दिवाळी आश्विनचे शेवटचे 2 दिवस आणि या कार्तिकचे सुरुवातीचे 2 दिवस येते. ओके. काय आता? चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ. हे मराठी महिनेच आहेत. तुम्ही 31 डिसेंबर इयर एंड पार्टी करत असताना नाईट आउट म्हणे. पण या नाईट आउट मध्ये कोणालाच लक्षात येत नाही की हा मार्गशीर्ष महिना कधी संपतो आणि पौष
मार्गशीर्षानंतर पौषच येणार. बरोबर. तुम्ही कॅलेंडर घेऊन बघत असता की मकर संक्रांत कधी आहे. आता मला सांगा मकर संक्रांत कधी असते. 15 जानेवारी. 14 जानेवारी. मकर संक्रांत ही पौष महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या 5व्या दिवशी येते. हा दिवस कधीच बदलत नाही. कळलं? आता हे शुक्ल कोण? नक्कीच आमच्या स्कूल मधल्या शुक्ल टीचर असतील. बावळाटासारखी बडबड करू जा ती पाण्यात शोध पाहिजे. चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ श्रावण भाद्रपद अश्विन कार्तिक मार्गशीर्ष पौष. शेवटची 2 पानं नक्की माघ आणि फाल्गुन यांच्याकडेच असणार. खरं आहे. आमच्याकडेच आहेत ती पानं. ऐकलंस ना फाल्गुना? मार्च नंतर कुठला महिना येईल विचारलं तर लगेच सांगतील एप्रिल. पण पौषानंतर कुठला महिना येतो हे विचारलं की सुरू आपलं चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ श्रावण आणि सुरू. म्हणून असं वाटतं या इंग्रजी महिन्याची पानं फाल्गुन महिन्याचा होळी दर्पण करावी. नको नको, आम्हाला ती जोडायची परत, नाही तर असं ओरडतील आम्हाला. तेच, आणि ते म्हणाले जर ही कॅलेंडरची पानं मिळाली नाहीत तर आम्हाला पुढे कधीच काही टोक करू देणार नाही. अरे पण माझ्या हे लक्षात नाही आलं की खराब झाली आहेत ती पानं. हो ना, आता काय करायचं? आम्ही सांगू? सांगा आता. हे बघा, तुमची आधीची दिनदर्शिका तर खराब झाली. दिनदर्शिका? दिनदर्शिका म्हणजे तुमचं कॅलेंडर. पण आम्ही कशी बनवणार? आता तुम्ही नवीन दिनदर्शिका बनवायची. अरे कशी बनवणार? का नाही बघणार? अरे किती सोपं आहे. दिनदर्शिकेवर बघून लिहायचं. पण एवढं मराठी वाचता येणार आहे का आम्हाला? अरे काळजी करू नका, आम्ही करू तुम्हाला मदत. हा मग चालेल. आम्ही 12 मास आहोत, करू तुम्हाला मदत. तर मग कोरी पानं आणा, लाल नील लेखणी आणि पट्टी आणा. आणि पहिल्या पानावर लिहा स्टेपलर दे ना. आता हे आपलं कॅलेंडर तयार झालं. कॅलेंडर नाही, दिनदर्शिका. अरे बापरे, काय लिहिलंय? चैत्र मास. आपण लिहून टाकलं. हे चैत्र वैशाख ज्येष्ठ. अरे हो रे, असं कसं लिहिलं आपण? तुझ्या बाबांना चालणार का असं कॅलेंडर? बाबा सोड, आजोबांना तरी पटणार आहे का हे? तेच आपण याचा विचारच नाही केला. जाऊ दे, बघायचं आता काय होतं. आजोबा आले. जा आता, तूच जा. मी जातो तोफीच्या तोंडी.
अरे हे नवीन केलं? वा 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 वा. म्हणजे तुम्ही तुमचा नाईट आउट असा सत्कारने लावला. अरे पण याच्यावर काय लिहिलंय? चैत्र मास. अरे तुम्ही तर इंग्लिश मीडियमची मुलं, तुम्हाला जानेवारी फेब्रुवारी माहिती आणि चैत्र मास कसं काय तुम्ही लिहिलाय? आम्हाला ना हे बनवायला ना 12 मासांनी मदत केली. 12 मासांनी मदत केली? हे मला ते काही कळत नाही, पण तुम्ही केलंय ते मात्र छान केलंय. हा तुमचा नाईट आउट एकदम क्रिएटिव्ह झालेला आहे. तुम्हाला शाबासकी. वा वा वा. बघा शुक्रू. अरे शू म्हणजे शुद्ध पक्ष आणि क्रू म्हणजे कृष्ण पक्ष. सांगतो सांगतो बसा. अरे पंधरवडा असतो, त्या पंधरवड्याला ती नावं असतात, शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष. आणि या ह्याच्यामध्ये मराठी महिन्यामध्ये पहिला महिना येतो चैत्र मास. चैत्रामध्ये गुढी उभारू नूतन वर्ष होय सुरू. चैत्रामध्ये गुढी उभारू नूतन वर्ष होय सुरू. नववर्षाच्या शुभेच्छांचा वैशाखाची वाट धरू. नववर्षाच्या शुभेच्छांचा वैशाखाची वाट धरू. शुभ मुहूर्त 3:30. शुभ मुहूर्त 3:30. अक्षय तृतीया त्यातून एक. अक्षय तृतीया त्यातून एक. वैशाखाच्या वणव्यासोबत ज्येष्ठाची वाट धरू. वैशाखाच्या वणव्यासोबत ज्येष्ठाची वाट धरू. वटपौर्णिमा सण ज्येष्ठात. वटपौर्णिमा सण ज्येष्ठात. ज्येष्ठ दिस येई वर्षात. ज्येष्ठ दिस येई वर्षात. वर्षा ऋतूच्या आगमनाने आषाढाची वाट धरू. वर्षा ऋतूच्या आगमनाने आषाढाची वाट धरू. विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला. विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला. वारीचा हरी पंढरपुरी आषाढातील सोहळा. वारीचा हरी पंढरपुरी आषाढातील सोहळा. जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल. श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे. क्षणात येते सरसर शिरवे. क्षणात फिरून ऊन पडे. क्षणात फिरून ऊन पडे. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. भाद्रपदामध्ये आगमन करतो पुढच्या वर्षी लवकर या. भाद्रपदानं आगमन करतो पुढच्या वर्षी लवकर या. दिन दिन दिवाळी गाय शिवाळी. दिन दिन दिवाळी गाय शिवाळी. दिव्या दिव्याची ज्योत लागते अश्विन कार्तिक मासाशी. दिव्या दिव्याची ज्योत लागते अश्विन कार्तिक मासाशी. मार्गशीर्ष पौर्णिमेला दत्त जन्म तो झाला. दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट द्या हो. दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट द्या हो. 10 मास नाम त्याचे पौष. मकर संक्रांतीचा सण या महिन्यातील खास. तिळगुळ घ्या गोड बोला. तिळगुळ घ्या गोड बोला. पौषाच्या मागे येतो मास माग. पौषाच्या मागे येतो मास माग. आणि वर्षाखेर जवळ आता शेवटचे माग. आणि वर्षाखेर जवळ आता शेवटचे माग. फाल्गुन महिना सुरू झाला वर्ष अखेरी. नूतन वर्ष गुढी उभारू 12 मासांची मराठी. 12 मासांची मराठी. 12 मासांची. आता मराठी भाषेची काही काळजी नाहीये माझ्या ठिकाणी. या 3 महिन्यामध्ये खूप काही नवीन संस्कार त्यांना मिळालेच, पण मराठीची गोडी वाढली, मराठीतले मार्क वाढले. हे काही हेही नसे थोडं काही. नाव सांग. माझं नाव मल्हार मेघना अमोरी नामदार. माझं नाव रेयान विराज डुमके. माझं नाव नका नुसतं नाव सांग. सुरुत ऋषिकेश बर्वे. राजवी संजय बाबामुळे. गार्गी शंतनू केळकर. आत्विका प्रसाद अल्मेश्वर. प्रणवी सुशांत कुलकर्णी. सनास नाशू कुठाड्या. विहान संदीप पेंडसर. रेवा चैतन्य पोटभरे. आरोही सचिन वरवडकर.
रोहित जोशी, पलाश गौरव लांजेकर, रमा रश्मी सुनील पटवर्धन, जयेंद्र नचिकेत वहीकर, हरिशोन गोपटे, आयुष आशिष कोल्हे, शिवांश किरण मोरे. या नाटकाचं लेखन केलंय दीप्ती आसवडेकर, लेखन मार्गदर्शक मित्र आहे. त्यांना लगेच आपण सर्टिफिकेट देणार आहोत. या जी पहिली परीक्षा दिली, काही जणांनी दांडी मारली, परंतु लक्षात घ्या पहिल्या परीक्षेचं महत्त्व असं आहे, एक तर कॅमेरा फेस करायला मिळतो आणि विशेष म्हणजे तिचं नाव काय, बिलवा वजे या मुलींनी परीक्षा दिली होती आणि तिला एका आपल्या रविवार सत्रात भाग घेतलेला आहे तिने, आणि तिने पहिली परीक्षा दिली होती. तिला TV ची मालिका मिळाली होती तिच्यासाठी. म्हणजे तिला विचारलं होतं की अशा प्रकारची मुलगी आहे का, आम्हाला विचारणार आली ती. आम्ही त्यांना काही लगेच काही व्हिडिओ पाठवता आले नाहीत, तर आपला जो परीक्षेचा व्हिडिओ आहे तो आम्ही त्याच्यातला काढून तो त्या चॅनलला पाठवला आणि त्या मुलीची त्या मालिकेसाठी निवड झाली. उद्या पहिला एपिसोड रिलीज आहे कलर्स मराठी वाहिनीवरती. हां, तुळजा भवानी मालिकेचं नाव आहे, तुळजा भवानी कलर्स मराठीवरती. आपल्या रविवार सत्रातली मुलगी तुम्हाला या मालिकेत दिसणार आहे आणि त्यामुळे ती आज येऊ शकली नाही आहे, नाटकात काम करू शकली नाही आहे, परंतु तिचं करिअर सुरू झालेलं आहे. तेव्हा अशा काही संधी या परीक्षेचा जो काही एक बघा एक न कळलेला फायदा आहे. हे सगळे जे आम्ही शूटिंग करून घेतो ते नीट ठेवतो आणि जर थोडा निर्मात्यांना लागलं तर लगेच पाठवतो. त्याच्याकडे स्वतःकडे काही तसा व्हिडिओ नव्हता, पण तो व्हिडिओ आम्ही पाठवल्यामुळे तिची निवड झाली आणि त्यांना अतिशय आवडलेला आहे तिचा अभिनय. त्याची खूप कौतुक केलं आहे मालिकेतल्या दिग्दर्शकांनी. तर अशा अनेक प्रकारच्या संधी येऊ शकतात. सतत हे करत राहणं मात्र महत्त्वाचं आहे. बरेच लोक मला विचारतात की पुन्हा पुन्हा नाट्य कार्यशाळा करायची का, तर ही प्रॅक्टिस आहे. ही जेवढी प्रॅक्टिस कराल तेवढं जास्त त्यांच्यातलं अभिनयाची क्षमता वाढत जाते. आम्ही तेच शिकवत असलो तरी त्यांची क्षमता वाढत जाते. अनेक 2-3 तुम्हाला ह्याच्यामध्ये सुद्धा लक्षात येईल की काही जी जुनी मुलं आहेत ती खूप सराईतपणे करतायत आणि नवीन मुलं थोडीशी घाबरत आहेत. सगळ्यांना सहभाग सर्टिफिकेट देणार आहोत या शिबिरातल्या विद्यार्थ्यांना. अद्विका अंजेलकर पुढे यायचं आहे. देवांश झुंके, आयुष कोल्हे, राजवी नांबुडे, शनया कोठाडिया, जयेंद्र वहीकर, रेवा पोटभरे, मुलांनी सरांच्या कुठल्या हातात घ्या. गार्गी केळकर, प्रणवी कुलकर्णी, विहान पेंडसे, मल्हार इनामदार, आरोही वरवाडकर, रमा पटवर्धन, शिवंश मोरे, सुरुत बर्वे,
बर. पलाश लांजेकर. अर्जुन गोगटे. नील जोशी. त्याचं मागचं राहिलंय का एक? त्याचं एक मागचं आहे का? नील. या सहभाग प्रमाणपत्राबरोबर आपण त्यांची मार्कलिस्ट पण जोडलेली आहे. ज्यांनी ज्यांनी आता परीक्षा दिलेली आहे, प्रथम परीक्षा, त्यांची मार्कलिस्ट जोडलेली आहे. छोट्या गटाची नावं अनाऊन्स करते. सर्वांनी स्टेजच्या डाव्या बाजूला येऊन थांबायचंय. आनंदी गिरीश भोळे, अद्वैत मंदार काळे, अनिश काळे, आनंदी भोळे, अद्वैत काळे, अनिश काळे. इथे थांब. अरहन मुंडे. जा इकडे इकडे. थांब थांब थांब. अस्मी देवस्थळी. हिरण्या सप्रे. इकडे समजा. इकडे इकडे उभी राहा. अस्मी देवस्थळे. नक्ष पटवर्धन. हिरण्या सप्रे. थांब थांब. गौरांगी. गौरांगी केळकर. ओहिरी पटवर्धन. इथे इथे उभी राहा. इथे उभी राहा. तिकडनं जायचं बरं का. अव्यान नाईक. अव्यान नाईक. साजिरी भट. अव्यान नाईक. अन्वी तोरणे. रुजल कुलकर्णी. रुजुला पाटील. रुजुला पाटील. तीर्था नाटेकर. स्वरा काळे. शौनक मिस्त्री. तीर्था. रुजुता कुलकर्णी. अमृतराज निर्मले. इकडे अमृतराज. इकडे. काव्या बर्वे. इकडे इकडे इकडे. काव्या इकडे. सोहम. सोहम गदाले. काव्या बर्वे. इथेच थांब. इथेच थांब. आत आत. तस्मय जोशी.
श्रीहन पुंडे आलाच नाही ना. श्रीहन पुंडे, आयुष्मान जावळेकर, मीरा चैतन्य आडकर, अव्यान नाईक आलाय ना? अव्यान नाईक आहे का इथे? मीरा आडकर, आपल्या मुलीला नाट्य प्रशिक्षण मिळावं यासाठी पालक काय प्रयत्न करतात याचं एक आदर्श उदाहरण आपल्यासमोर आम्ही ठेवतो आहोत. हे दोघंही दाम्पत्य डॉक्टर आहेत आणि हे सोलापूरला राहतात. आणि सोलापूरहून दर रविवारी ते कारनी किंवा रेल्वेनी येतात. केवळ आपल्या मुलीला नाट्य प्रशिक्षण मिळावं, नाट्यसंस्कारमध्ये मिळवावं. खरं सोलापूरमध्ये पण शिबिरं आहेत, परंतु मला खूप कौतुक वाटतं आहे की आपल्या संस्थेचं कीर्ती सोलापूरपर्यंत गेलेली आहे. आणि मला सांगायला आणखीन एक अभिमान वाटतो की तुझं कौतुक विशेष. सोलापूरहून जी रेल्वेने येते तरी कधी कंटाळत नाही, कधी दमलेली नसते. तिला काय भूक लागली की ती सांगते मला भूक लागले, तिचे पालक आणून देतात डबा. तर अशी मला खूप कौतुक आहे या संपूर्ण दाम्पत्याचं. दोघंही डॉक्टर आहेत व्यवसायाने, परंतु तेवढा वेळ काढतात. आणि आपली एक ते रंगीत तालमीचा एक दिवस वाढला. फक्त सोमवारी तिची परीक्षा होते, त्यामुळे तेवढी आम्हाला फक्त सूट द्या. रविवारी ते सोलापूरला येऊन प्रॅक्टिस करून गेले. सोमवारी तिची परीक्षा झाली, मंगळवारी परत आले. मंगळवारी पण त्यांनी रंगीत तालमीला वेळ दिला आणि आजही ते आपल्या ह्याला येत आहेत. आपल्याकडे पुण्यात असून सुद्धा लोक रंगीत तालमीला दांड्या मारत होते. हे सोलापूरहून येऊन पूर्ण रंगीत तालमीला सुद्धा येत होते. खरोखर यांचं कौतुक आहे. तुम्हाला 2 शब्द बोलायचे. सर्वप्रथम खूप खूप आभार सर. तशी खरी गरज नव्हती, आपण आपल्या मुलांसाठीच करतो जे करतो. पण इथं येऊन खरंच छान वाटलं. सोलापूरला अशी शिबिरं आहेत की नाही ह्याची कल्पना किंवा कदाचित आम्ही चौकशी नाही केली, पण तो एक इनट कॉन्फिडन्स पण नव्हता. कारण कला म्हणजे पुणे विद्येचं माहेरघर म्हणतो आपण, तसं कला. सो या नाट्य शिबिराबद्दल चौकशी पण केली होती, चांगले आम्हाला रिव्ह्यू पण होते. सो आम्ही डिसिजन घेऊन मुलीला इथं एनरोल केलं आणि विकेंड क्लासला केलं. आम्ही येत होतो विकेंडला. तिच्यामधली प्रगती आणि बेसिकली तिला आवड होती, त्यासाठी आम्ही पुढाकार घेतला. ती न थकता येत होती, कंप्लेंट न करता येत होती. त्यामुळे आम्हालाही उत्साह आला की ती जर करतीये. तिच्या शाळा, ती ॲक्च्युली शाळेत जाते, 5ला येते, 2 तास लॉन टेनिस खेळते. ती लॉन टेनिस पण प्रिपेअर करते स्टेट लेवलसाठी. सो हे सगळं करून सुद्धा शनिवारपर्यंत हे करून म्हणजे प्रॅक्टिकली 7 दिवस ती काम करते. रविवारी इथे येत होते. सो तिला बघून आम्हाला उत्साह आला. आम्हाला इथनं खूप छान मार्गदर्शन मिळालं, प्रतिसाद अगदी घरच्यासारखं वाटलं. म्हणजे सर, ताई, दादा, म्हणजे पहिल्यांदा खूप वर्षे मॅडम सर मॅडम सर मॅडम सर डोक्यावरती बसलं होतं. इथं आल्यावर जेव्हा मुलीच्या तोंडात ऐकलं ताई दादा, खूप छान वाटलं. घरच्यासारखं वातावरण आहे, खूप छान प्रशिक्षण आहे. 3 महिने मला वाटले अपुरे आहेत, कारण तशी छोटी आहे आणि शिकती आहे. विकेंड टू विकेंड आहे. सो आम्ही पुढं सुद्धा हे करत राहू, कारण तिला आवड आहे आणि आम्हाला हे समजले की ती करते, तिची इच्छा आहे, तिला आवडते. आणि सगळ्यात महत्त्वाचं चांगला मार्गदर्शन, चांगला प्रतिसाद आम्हाला या शिबिराकडनं मिळतो आहे. सगळी माणसं खरंच चांगली आहेत, अगदी घरच्यासारखं ठेवतात, सूचना व्यवस्थित असतात. कुठेही आम्हाला कन्फ्युजन वगैरे या गोष्टी कधी झाल्या नाही. सो आम्हाला पण खूप आनंद वाटला इथं येऊन आणि खूप छान वाटलं आम्हाला इथं येऊन. थँक्यू सो मच. आणि तुम्ही सगळ्यांनी कौतुक केल्याबद्दल खरंच खूप खूप आभार. धन्यवाद. सर्वोत्तम विद्यार्थी आणि विद्यार्थिनी जे वर्गामध्ये शिस्त पाळतात, एकाग्रतेने लक्ष देतात, असे बेस्ट स्टुडंट्स त्यांना पुरस्कार देतो आपण. तर असे छोट्या गटातले 2 आणि मोठ्या गटातले 2 पुरस्कार आपण जाहीर करतोय. त्या मुलांनी यायचं आहे. आपल्या रविवार सत्रातील छोट्या गटातील सर्वोत्तम विद्यार्थी आहे अमृतराज निर्मले.
आणि विद्यार्थिनी अन्वी तोरणे. अन्वी तोरणे. सर्वोत्तम विद्यार्थी मोठा गट मल्हार अमोल इनामदार. सर्वोत्तम विद्यार्थिनी मोठा गट रमा सुनील पटवर्धन. नाट्य संस्कारातून व्यक्तिमत्व विकास घडवणारी संस्था नाट्य संस्कार कला अकादमी पुणे.